दरम्यान अंजली दमानिया यांनी बीडचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांवर गंभीर आरोप केल्यानंतर धसांनी मात्र डॉक्टर थोरातांची पाठराखण केली। काय म्हणाले आहेत दमानिया आणि डॉक्टर थोरात नेमके कोण आहेत पाहूया। संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता बीड जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये छेडछाड झालेली नाही ना अशी शंका दमानिया यांनी वर्तवली आहे। मात्र भाजपच्या सुरेश धसांनी थोरात एक चांगले डॉक्टर असल्याचं म्हणत त्यांची पाठराखण केली। धनंजय मुंडेंच्या कृपेने आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली आणि असा व्यक्ती आज जर बीडमध्ये असेल तर तो कराडांना आरामात ठेवणारच ना। त्याच्यात 2 जोडपत्र आहेत, प्रत्येक याच्यात पहिल्या जोडपत्रात 12 आरोप आहेत अगदी मोठे की कोविड काळात त्यांनी 8 कोटी 2 कोटी 1 कोटी असे अनेक त्यांच्यावर आरोप आहेत। जोडपत्र 1 मध्ये पण आहेत, जोडपत्र 2 मध्ये पण आहेत, असे 24 आरोप त्यांच्यावर होते, ते अजून प्रलंबित आहेत। अंजली ताईंना कोणीतरी ज्यांना त्यांच्या पोस्टवर जायचं त्यांनी काय चुकीची माहिती पुरवली असेल। डॉक्टर अशोक थोरात इज अ वेल पर्सन, दवाखान्यात आल्याच्या नंतर चांगली तपासणी करतो। याच्या आधी बी बऱ्याच राजकारण्यांनी त्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत अशोक थोरातच्या, पण अशोक थोरात हा जनतेच्या दृष्टीने चांगला अधिकारी आहे। कोणाचं तरी जळत असेल त्यांनी ही चुकीची माहिती अंजली ताईंना दिलेली। हा सगळा वाद आजारपणाचं कारण देत कराडला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यापासून सुरू झाला। 2 दिवस बीडच्या रुग्णालयामध्ये मुक्काम ठोकलेल्या कराडचे सिटी स्कॅन, युरिन टेस्ट, शुगर, ब्लड प्रेशर अशा सर्व तपासण्या झाल्यात। ऍडमिट झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दमानिया यांनी कराडला काय झालंय असं म्हणून त्याचे रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली। मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी कराडचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगून कराडला पुन्हा एकदा दवाखान्यातून तुरुंगात हलवण्यात आलं। त्या रिपोर्ट्समध्ये त्यांना काहीही नाही हे सिद्ध झालं। पण त्यांचे ब्लड रिपोर्ट्स व्यवस्थित आहेत आणि त्यांच्या सिटी स्कॅनमध्ये देखील काही आलेलं नाही। अगदी रुग्णांना खाली करून म्हणजे 11 रुग्णांना तिथून त्यांचे बेड्स खाली करून या व्यक्तीला जर तिथे जागा दिली जात असेल ज्याला काहीच झालेलं नाही तर हे अगदीच चुकीचं आहे। आणि याच्यावर त्या जितके ते हॉस्पिटलचे अधिकारी असतील, जे डॉक्टर्स असतील, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। आणि ते कोण स्लीप कोणता आजार आहे म्हणतो, अरे घोरायचा आजार तर साऱ्या दुनियाला आहेत, बरेच लोक घोरते, मी बी कवा बाबा घोरतो दमल्यावर। घोरण्याने काय परिणाम होतो, जे जाड माणसं आहेत ते घोरते, वाल्मिक अन्नाचं पोट लय मोठं आहे त्याच्यामुळं घोरत असेल, घोरण्यामुळं तिच्या आयला इकडं देत असते तर अवघड आहे बाबा। हे ज्यांनी कोणी या दवाखान्यावाल्यांनी दिले जरा त्या डॉक्टर बेक्टरचं बी तपासणी करावं लागेल ना आम्हाला। दमानिया यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते बीड जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत ते आपण पाहूया। यापूर्वी थोरात माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांची ओएसडी राहिली, त्यानंतर बीडलाच जिल्हा शल्य चिकित्सक होते। मधल्या काळामध्ये बीडहून नाशिकला काही काळ त्यांची बदली झाली, पुन्हा नाशिकहून बीडला परतले। माहितीनुसार अंबेजोगाईत पियुष इन नावाचं हॉटेल थोरात कुटुंबियांच्या मालकीचं आहे। दमानियांच्या आरोपानुसार ते लोकसभा लढण्यासही इच्छुक होते, त्यांची बीडला पुन्हा बदली झाली। मुंडे कराड यांनीच ती बदली केल्याचा आरोप आहे। दमानियांनी ट्विटद्वारे असं म्हटलंय की याच डॉक्टर अशोक थोरातांच्या हाताखाली संतोष देशमुखांचं पोस्टमॉर्टम झालं। वाल्मिक कराड 2 वेळा बीड रुग्णालयामध्ये ऍडमिट झाला। ठणठणीत असलेल्या कराडसाठी 11 रुग्णांना बाहेर काढून त्याला आयसीयू मध्ये ठेवलं गेलं। संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांचे डोळे देखील जाळण्यात आल्याचा सुरेश धस यांचा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र नाकारला होता। त्यावरूनच अंजली दमानियांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये छेडछाड झाली नाही ना असं म्हणत सिव्हिल सर्जन अशोक थोरातांवर शंका वर्तवली आहे। ते जे पाठ फोटो दिसतोय ना अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखला मारलेला, अरे ज्या प्रत्येक माणसाला हार्ट आहे त्या प्रत्येक माणसाला वाईट वाटणार आहे त्याची पाठ बघून। 1 इंच सोडा अध्यक्ष महोदय, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही हो, इतका बेरहमीने मारला त्याला। अध्यक्ष महोदय डोळे लायटरने जाळलेत अध्यक्ष महोदय, लायटर वापरलाय, डोळे जाळलेत अध्यक्ष।
निलेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला, कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले, ही वस्तुस्थिती नाही आहे. त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाही आहेत. पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे, अतिशय निगृढ अशा प्रकारची ही हत्या झालेली आहे. पोलीस यंत्रणा असो, सगळीकडे यांचा कंट्रोल कंप्लीट होता, म्हणून न्याय खरंच होतोय की नाही इथपासून मला शंका येते. कारण आपल्याला असं सांगण्यात आलं की त्यांना डोळ्याला जे झालं होतं ती फक्त इजा होती असं मुख्यमंत्री देखील अधिवेशनातून म्हणाले. पण आता ते सगळ्याच याचं गंभीर चित्र दिसताना आपल्याला कळताना दिसतंय. तर मला ते खूप थोडंसं डिस्टर्बिंग झालं आणि आता यांच्याबद्दलची सगळी माहिती मी काढणार आहे आणि ती काही दिवसात बाहेर आणणार आहे. एक तेवढी गोष्ट सोडता 99 गोष्टी खऱ्या आहेत ना, त्याच्यावरती बोला ना. आणि सीएम साहेबांचा तो अधिकार आहे, सीएम साहेब खरीखुरी माहिती सभागृहाला देतात. त्या डोळे जाळण्याचा आणि याचा काय संबंध नाही. हे संतोष देशमुखांचा PM रिपोर्ट अतिशय क्लिअर आणि याच्या उपर विचारा अजून प्रिझर्व आहे ना. जर आणखी एखादे काही शंका वाटली तर आपण ते चौकशी करू शकतो. गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.